नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 6.1 बघणार आहोत. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे, अलका स्पेंड 90% ऑफ द मनी दॅट शी रिसीव एव्हरी मंथ अँड सेव्ह ₹120. हाऊ मच मनी डज शी गेट मंथली. अलका 90% जे अमाऊंट आहे, म्हणजे 90% जे पैसे आहेत ते काय करत होती, सर्व खर्च करत होती. त्यातले फक्त तिने ₹120 वाचवले होते. सेव्ह म्हणजे बचत केली होती. तर तिला हाऊ मच मनी डज शी गेट मंथली, म्हणजे तिला असं महिन्याला तिला किती पैसे मिळत होते, तर ते आपल्याला काढायचं आहे. चला तर मग पुढे बघूया. लेट अलका रिसीव ₹X. ती ₹X रिसीव करते पर मंथला, असं आपण समजूया. अँड शी स्पेंड ऑफ ₹90% ऑफ ₹X. म्हणजे X हा तिला मिळणारा मंथली पगार आहे, त्यातले 90% अमाऊंट तिने खर्च केली आहे. मग इथे शी स्पेंड इक्वल टू 90% ऑफ 100, म्हणजे आपण शेकडा किती पकडतो, 100. मग 100तून तिने किती खर्च केले, 90 इंटू X. मग आता ह्या दोघांचं काय होईल, मल्टिप्लिकेशन होऊन 9x/100. सॉरी, इथे हा 0 कट झाला, हा कट झाला, मग 9x/ इथे 10 येईल. ओके. आता याचा फॉर्म्युला काय आहे, इन्कम इक्वल्स टू सेविंग प्लस एक्सपेंडिचर इन्कम म्हणजे उत्पन्न, सेविंग म्हणजे बचत आणि एक्सपेंडिचर म्हणजे तुमचा झालेला खर्च. तर मग आपण आता इथे घेऊया 120. तिने काय केली आहे, बचत केली आहे. सॉरी, इथे इन्कम येईल X, सेविंग तिची 120 आणि तिचा जो खर्च आहे तो 9x/10 आहे. ओके. मग आता आपण हा काय करूया, इकडे घेऊया. आपल्याला तिचा इन्कम सोर्स काढायचा आहे, म्हणून इथे 120 इक्वल टू X मायनस 9x/10. ओके. आता या दोघांचं मल्टिप्लाय होईल. 120 इक्वल्स टू 10 इंटू X, 10x मायनस 9x येईल इथे अपॉन 10 ॲज इट इज. ओके. मग आता पुढे काय येईल, हा 10 इथे डिवाइडला इकडे जाताना तो काय होणार आहे, मल्टिप्लायला होईल. म्हणजे 120 इंटू 10 आणि हे इथे 10x मायनस 9x. ओके. मग आपला आन्सर येईल, आपण हे इकडे असं व्यवस्थित लिहून घेऊया. 10x मायनस 9x इक्वल्स टू हे 1200. ओके. मग ह्या ह्याच्यातून गेला तर इथे X येतो. X इक्वल्स टू 1200 तिचं मंथली इन्कम आहे. मग इथे येईल अलका गेट्स ₹1200 मंथली. ओके, लक्षात आलं. तर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, सुमित बारो अ कॅपिटल ऑफ ₹50,000 to start his food product business. In the first year, he suffered a loss of 20%. He invested and remaining capital in a new sweets business and made a profit of 5%. How much was his profit or loss computed on his original capital? म्हणजे त्याला किती % प्रॉफिट झाला आणि किती % त्याचा लॉस झाला, ते आपल्याला ते बघायचं आहे. ठीक आहे. आता बारो कॅपिटल किती दिलं आहे त्याचं, टू 50,000. ओके. लॉस इन द फर्स्ट इयर
इक्वल टू 20% लॉस झाला आहे ऑफ रुपीज 50,000. 50,000वरती त्याला 20% लॉस झाला आहे. ठीक आहे, मग आता आपण इथे 50,000 इंटू 20/100, 100रातून 20% त्याला लॉस झालेला आहे. ठीक आहे, मग आता यांचं मल्टिप्लिकेशन करून इथे आन्सर येतं 10,000. 20% म्हणजे त्याला 10,000 रुपीज आहे तो लॉस झालेला आहे. ओके, आता आपण इथे घेऊया रिमेनिंग कॅपिटल. उरलेलं कॅपिटल इक्वल टू बारो कॅपिटल मायनस लॉस. ठीक आहे, आता त्याचं बॉरो कॅपिटल किती होतं 50,000 मायनस हे 10,000 करूया आपण. झालेला लॉस इक्वल्स टू रुपीज 40,000. हे त्याचं काय आहे रिमेनिंग कॅपिटल येतं. ओके, किती 40,000. आले लक्षात. मग इथे येईल प्रॉफिट इन द सेकंड इयर इक्वल्स टू 5% ऑफ 40,000. 40,000वरती त्याला 5% सेकंड इयरला प्रॉफिट झालेला आहे. तर आता आपण ते बघूया. ठीक आहे, मग येईल ते 40,000 इंटू 5/100 इक्वल्स टू इथे 2,000 येईल. ओके, हे 20 गेले, हे 20 गेले. 5 इंटू 400 इक्वल्स टू इथे 2,000 रुपीज. कळालं, म्हणजे त्याला 5% प्रॉफिट झाला म्हणजे 2,000 रुपीजचा त्यांना प्रॉफिट झाला. आता सिन्स द कॅपिटल इन हँड इथे येईल कॅपिटल इन हँड आफ्टर सेकंड इयर इक्वल्स टू रुपीज 40,000 प्लस रुपीज 2,000 इक्वल्स टू रुपीज 42,000. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या वर्षी त्याच्या हातात एवढे पैसे मिळाले. तर सिन्स द कॅपिटल इन हँड आफ्टर सेकंड इयर is less the borrow capital. Thus, Sumit increase loss equal to rupees 50,000. Loss equal to rupees 50,000 minus rupees 42,000 equals to 8,000. Okay. मग आता आपण इथे घेऊया पर्सेंटेज ऑफ लॉस. इक्वल टू लॉस अपॉन इंटू 100 अपॉन ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट. ओके, मग इथे येईल 8,000 अपॉन 50,000
इंटू 100. ओके, हे 2 0 कट झाले, हे 2 कट झाले, हे 2 कट झाले, हे 2 कट झाले. इथे येतं 80/5. ओके, तर इथे आन्सर येतं आपलं 60. ओके, मग देअरफॉर सुमित incurred loss is 60%. ओके, म्हणजे सुमितला इनक्युअर्ड लॉस किती झाला आहे? 60%. ठीक आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे, निखिल स्पेंड 5% ऑफ हिज मंथली इन्कम हिज चिल्ड्रन एज्युकेशन, इन्व्हेस्टेड 14% इन्कम इन शेअर, डिपॉझिटेड 3% इन अ बक and use 40% for his daily expenses. He was left with a balance of rupees 19,000. What was the income that month? म्हणजे त्याला दर महिन्याला किती पैसे मिळत आहेत, उत्पन्न मिळते दर महिन्याला, त्याचा एवढा सगळा खर्च असून तो सर्व खर्च करून त्याचे 19,000 रुपये वाचत आहेत. मग इथे घेऊया आपण लेट एक्स बी द monthly income of Nikhil. Total expenses of monthly income equal to 5% plus 14% plus 3% plus 40%. ओके, म्हणजे इथे त्याचा खर्च दिला पहिला 5% मंथली इन्कम इज चिल्ड्रन एज्युकेशन, इन्व्हेस्टेड 40%, शेअर्स डिपॉझिटेड 3% अँड बक ही यूज 40%. ओके, म्हणजे टोटल त्याचे किती इन्व्हेस्टमेंट होते? 62%. ओके, इथे येईल मग देअरफॉर टोटल expenses equal to 62x upon 100 and saving rupees 90,000. ओके, मग फॉर्म्युला येईल आपला बॅलन्स इक्वल टू इन्कम minus expense. Okay, therefore x is equals to 62x upon 100 equals to 90,000. ओके, मग आता आपण हे काय करून घेऊया, 100ने एक्सला मल्टिप्लाय करून इथे 100x मायनस 62x इक्वल्स टू हे 19 lakhs. यातून ही अमाऊंट मायनस झाल्यावर इथे येईल 38x इक्वल्स टू 19 लाख. आता ह्याने ही अमाऊंट डिवाइड केल्यानंतर ते येतात आपल्याला x इक्वल टू 50,000. ठीक आहे, मग देअरफॉर निखिल मंथली इन्कम इज रुपीज 50,000. समजलं. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे, मिस्टर सय्यद केप रुपीज 40,000 इन अ bank at 8% compound interest for 2 years. Mr. Fernandez invested rupees 1,20,000 in a mutual fund for 2 years. After 2 years, Mr. Fernandez got rupees 1,92,000, whose invest turned
आउट टू बी मोर प्रॉफिटेबल. तर इथे 2 व्यक्ती दिलेत, सय्यद आणि फर्नांडिस. तर हे फर्नांडिस आहेत ते म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात 2 इयर्ससाठी आणि मिस्टर सय्यद जे आहेत ते 40,000 अमाऊंट बँकमध्ये कंपाऊंड इंटरेस्टने 8%ने 2 इयर्ससाठी इन्व्हेस्ट करतात. तर त्या दोघांना जो रिटर्न मिळतो तो कोणाचा जास्त फायद्याचा आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर वी शॅल फर्स्ट calculate the compound interest on the money invested in the bank. Compound interest equal to amount principal. ओके. तर आता आपण त्याचा फॉर्म्युला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे आय इज इक्वल टू ए मायनस पी अमाऊंट मायनस पी. तर त्याचा फॉर्म्युला येतो पी इक्वल्स टू 1 + r/100 ओके मायनस पी. तर आता आपण त्याचे प्राइजेस टाकून घेऊया. पी 1 + r/100 हा फॉर्म्युला आहे. प्राइजेस टाकून घेऊया आपण. 40,000 1 + 8 इयर्ससाठी दिले त्यांनी 100/2 ते -1. ओके. आता हे दोघांना 4 काय होते भाग जातोय म्हणजे 4 दुने 8 आणि 4 दुने 8 आणि 4 पंचे 20. ओके. मग इथे आपण लिहूया 40,000 1 + 2/25 -1. ओके. आता हे 25 इथे येईल 25 × 25 आणि 25 + 2 केल्यावर इथे आपलं येईल 40,000 27 म्हणजे इथे 25 + 2 इथे 25 घेऊ आपण नंतर -1/2. ओके. मग इथे येईल 40,000 27/25² -1. ओके. आता आपल्याला ह्या दोघांचं काय करायचं आहे स्क्वेअर घ्यायचं आहे. मग इथे येईल 40,000 × 27 × 27 अपॉन 25 × 25 -1. ओके. अशा पद्धतीने मग इथे येईल 40,000 × 27 × 27 अपॉन 25 × 25 -40,000 इक्वल्स टू रुपीज इथे येतात 6,656. ठीक आहे. याचा स्क्वेअर घेऊन नंतर याच्याशी मल्टिप्लाय करून हे मायनस करून आपल्याला ही अमाऊंट मिळते आहे. तर इथे येईल प्रॉफिट ऑफ मिस्टर फर्नांडिस इन म्युच्युअल फंड equals to 1,92,000
minus 1000 20,000 equals to 70 rupees 72,000. ठीक आहे. म्हणजे मिस्टर फर्नांडिसला 72,000 म्युच्युअल फंडमध्ये बेनिफिट्स मिळाले आहे आणि मिस्टर सय्यदला 6,656 रुपीज मिळाले आहे. हे लेस दॅन ऑफ 72,000. 72,000पेक्षा ही संख्या लहान येते ना. देअरफॉर मिस्टर फर्नांडिस profit turn out to be more profitable. ओके, समजलं सर्वांना. तर क्वेश्चन नंबर 5 आहे. समीरा स्पेंड 90% ऑफ her income and donated 3% of socially useful causes. If she left with rupees 1,750 at the end of the month, what was her actual income? तर तिचा ॲक्च्युअल इन्कम किती आहे ते आपल्याला काढायचं. इथे घेऊया आपण सोल्युशन. लेट एक्स बी समीराज मंथली इन्कम total expense 3% plus 90% equal to 93% of x. म्हणजे तिच्या इन्कमच्या 93% हा एक्सपेन्स आहे. इथे सेविंग इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. मग इथे सेविंग किती येईल? एक्स मायनस 93x अपॉन 100. ओके, इक्वल्स टू तिच्याकडे किती अमाऊंट? 1,750 रुपीज तिच्याकडे उरत आहे. ओके, मग ह्या 100ने इकडे मल्टिप्लाय होईल. इथे 100x मायनस 93x इक्वल टू 1,750 1,75,000. ओके, मग 100मधून 93 गेले, इथे 7x येतो इक्वल्स टू 1,75,000. ओके, मग याने याला डिवाइड x इक्वल्स टू 1,75,000 अपॉन 7. याने याला डिवाइड केल्यानंतर एक्सची किंमत मिळते. एक्स इक्वल्स टू 25,000 ही अमाऊंट मिळते. म्हणजे समीराचं इन्कम किती आहे? 25,000. देअरफॉर समीरा मंथली इन्कम is rupees 25,000. ओके, समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. थँक्यू.